Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the format of the final accounts of cooperative societies. In the previous lecture, we have started with this particular unit, and in that previous lecture, we have seen that the cooperative societies are the organizations which are started to give benefits to its members and to the common people. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जो अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे हा टॉपिक सुरू केलेला आहे आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात, सहकारी संस्था असतात, या प्रॉफिटच्या उद्देशाने चालवल्या जात नाहीत, तर त्याचा उद्देश काय असतो? टू प्रोव्हाइड फॅसिलिटीज, टू प्रोव्हाइड बेनिफिट्स टू इट्स मेंबर्स अँड कॉमन पीपल. सोसायटीचे जे कोण सभासद असतील, जे कोण कॉमन पीपल्स असतील, लोक असतील, त्यांना बेनिफिट्स देणं, सोयीसुविधा पुरवणं हा कोऑपरेटिव्ह सोसायटीचा ऑब्जेक्ट असतो. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण या कोऑपरेटिव्ह सोसायटीजला कोणकोणते ॲक्ट ॲप्लिकेबल आहेत, कोणकोणते कायदे ॲप्लिकेबल आहेत हे पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीने कोणकोणते बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करावे लागतात, कोणकोणते रजिस्टर्स मेंटेन करावे लागतात, प्रॉफिटचं ॲप्रोप्रिएशन कशा पद्धतीने करावं लागतं याचे सुद्धा नियम आपण पाहिलेले आहेत. इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव स्टडीड द different books of accounts, different registers which are required to be maintained by the society, and at the end of previous lecture we have seen the rules regarding appropriation of net profit of the society. एखाद्या सोसायटीला प्रॉफिट जो होतो त्या प्रॉफिटचं ॲप्रोप्रिएशन, डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलं जातं त्याचे रूल्ससुद्धा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. ओके, आजच्या या लेक्चरमध्ये आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी जे फायनल अकाउंट्स तयार करतात, वी नो दॅट एव्हरी कोऑपरेटिव्ह सोसायटी हॅज टू प्रिपेअर इट्स फायनल अकाउंट ॲट द एंड ऑफ द इयर ऑन 31st of March. वर्षाच्या अखेरीला आपलं फायनान्शियल इयर हे 31 मार्चला संपतं आणि प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटीला दे हॅव टू प्रिपेअर देअर फायनल अकाउंट ऑन 31st of March. And final accounts include preparation of trading account, secondly preparation of profit and loss account, and third preparation of the balance sheet. हे तिन्ही कोऑपरेटिव्ह सोसायटीला तयार करावे लागतात. आजच्या या लेक्चरमध्ये आपण हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे, P&L अकाउंट आहे किंवा बॅलन्स शीट आहे याचा फॉर्मॅट पाहणार आहोत. हा जो फॉर्मॅट आहे, द फॉर्मॅट ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट इज मोर ऑर लेस सेम विच यू हॅव स्टडीड इन द 11th and 12th स्टँडर्ड. तुम्ही 11वी-12वीमध्ये जो फॉर्मॅट पाहिलेला आहे बऱ्यापैकी फॉर्मॅट तोच आहे, फक्त काही मायनर त्यामध्ये सिक्वेन्स मेंटेन करावा लागतो. फर्स्ट वी विल सी द फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ओके, whenever we prepare trading account we mention for the year ended 31st March. ओके, ट्रेडिंग अकाउंटच्या खाली आपण फॉर द इयर एंडेड असं मेन्शन करतो, जे काय 31st March 2016, 18, 19 जे काय असेल ते आपल्याला मेन्शन करावं लागतं. ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण एकूण 4 कॉलम्स तयार करतो. दिस इज डेबिट साईड अँड दिस इज क्रेडिट साईड. ऑन द डेबिट साईड फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इज अमाऊंट. ऑन द क्रेडिट साईड फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर्स अँड सेकंड कॉलम इज अमाऊंट. ओके, ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट जो 11-12मध्ये शिकलेलो आहे तोच आहे. डेबिटची सुरुवात नेहमी ओपनिंग स्टॉकनं करायची. सुरुवातीला 2 ओपनिंग स्टॉक, त्यानंतर 2 परचेसेस, त्यानंतर परचेसेस रिलेटेड असतील तर खर्च, त्याच्यानंतर वेजेस आणि नंतर इतर एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जातात. हा सिक्वेन्स 11th स्टँडर्डमध्ये पण आपण पाहिलेला आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या सुरुवात नेहमी ओपनिंग स्टॉकनं करायची, त्याच्यानंतर परचेसेस लिहायचे, परचेसेसमधून आपण परचेस रिटर्न मायनस करतो नेहमीप्रमाणे, त्यानंतर परचेसेसचे रिलेटेड काय खर्च असेल, ओके, कॅरेज ऑन परचेसेस, फ्रेट ऑन परचेसेस, तो खर्च तिथं रेकॉर्ड करायचा. त्याच्यानंतर परचेसचे रिलेटेड खर्च रेकॉर्ड केल्यानंतर आपण वेजेस हा खर्च लिहितो, त्यानंतर इतर खर्च रेकॉर्ड करायचे. ओके, ही झाली डेबिट साईड. क्रेडिट साईडची सुरुवात नेहमी आपण करतो सेल्सने. पहिल्यांदा लिहायचं बाय सेल्स, त्यानंतर बाय अदर इन्कम्स रिलेटिंग टू गुड्स, गुड्सशी रिलेटेड इतर कोणते इन्कम्स असतील ते घ्यायचे, आणि सर्वात शेवटी नेहमीप्रमाणे आपण घेतो क्लोजिंग स्टॉक. त्यामुळे ट्रेडिंग अकाउंट तयार करताना ट्रेडिंग अकाउंटची डेबिटची सुरुवात ओपनिंग स्टॉक परचेसेस न होते, तसं क्रेडिट साईडची सुरुवात सेल्स न होते, आणि शेवट कशानं करतो आपण तर क्लोजिंग स्टॉकने. बरोबर, तोच सिक्वेन्स आहे, त्यात काही बदल नाही. आणि ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर जर डेबिटला फरक आला तर त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणतो, क्रेडिटला फरक आला तर तो ग्रॉस लॉस असतो.
आता हा जो काय ग्रॉस प्रॉफिट आहे, किती ग्रॉस प्रॉफिट जो काय असेल तो हा आपण ट्रान्सफर कुठे करतो, द ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर टू द P&L अकाउंट. मग आता हा P&L अकाउंटचं फॉर्मॅट आहे, P&L अकाउंट फॉर द इयर एंडेड. फक्त एक बदल काय, हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा नॉर्मली आपण शिकलो आहे की ग्रॉस प्रॉफिट हा क्रेडिट साईडला सुरुवातीला आपण ब्रॉडडाऊन करतो, तो क्रेडिट साईडलाच ब्रॉडडाऊन करायचा, फक्त तो क्रेडिट साईडला सर्वात शेवटी ब्रॉडडाऊन केला जातो. एवढा फक्त एक मायनर फरक आहे आणि त्याची अमाऊंट जी काय असेल ती मेन्शन केली जाते. हा एक फरक आहे. आता जर P&L अकाउंट आहे, आपल्याला माहिती आहे की P&L अकाउंट दिस इज द डेबिट साईड ऑफ P&L अकाउंट अँड दिस इज द क्रेडिट साईड ऑफ P&L अकाउंट. P&Lच्या डेबिटला आपण 11वीपासून शिकलो आहे, ऑन द डेबिट साईड ऑफ P&L अकाउंट वी रेकॉर्ड डिफरंट एक्सपेन्सेस अँड लॉसेस ऑफ द बिझनेस. जे काही बिझनेसचे खर्च असतील, तोटे असतील, ते सर्व आपण डेबिटला रेकॉर्ड करतो. आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंट बघतोय. कोऑपरेटिव्ह सोसायटी चालविण्यासाठी जे काही वेगवेगळे खर्च होतात, जे काही वेगवेगळे लॉसेस होतात, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी आर रेकॉर्डेड ऑन द डेबिट साईड ऑफ P&L अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटला ठराविकच खर्च फक्त जातात, जसं की वेजेस असेल, जसं की कॅरेज असेल, फ्रेट असेल, बाकीचे सर्व खर्च, ऑफिसचे खर्च, जे सेलिंगचे खर्च असेल, दे आर रेकॉर्डेड ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फक्त आता फरक काय असतो, तर डेबिटला खर्च रेकॉर्ड करत असताना जसं आपण मगाशी ट्रेडिंग अकाउंटला सिक्वेन्स पाहिला, डेबिटची सुरुवात ओपनिंग स्टॉक परचेसेसनं झाली पाहिजे आणि क्रेडिट साईडची सुरुवात सेल्सनं झाली पाहिजे, तसं इथं मात्र काय सिक्वेन्स आहे, तो सिक्वेन्स काय बघा. P&L अकाउंटच्या डेबिटला सर्व खर्च रेकॉर्ड करायचे आहेत, फक्त खर्च रेकॉर्ड करताना सिक्वेन्स काय आहे, तर पहिला खर्च नेहमी इंटरेस्ट पेड पाहिजे. आपण व्याज किती पेड केलं, ओके, आपण कर्ज काढलं असेल किंवा अजून काय असेल, किंवा लोकांचे डिपॉझिट्स असतात, त्या डिपॉझिट्सवरती व्याज द्यावं लागतं. लोकांनी आपल्याकडे ठेवी ठेवल्या असतील, ओके, तर त्याच्यावर व्याज द्यावं लागतं. आपण कर्ज काढलं असेल तर त्याच्यावर व्याज द्यावं लागतं. आपण इंटरेस्ट पेड किती आहे हे नेहमी फर्स्ट पॉईंटला घ्यायचं. हा सिक्वेन्स आहे जो मेंटेन करावाच लागतो, हा फर्स्ट. त्यानंतर सेकंड लाईनला सेकंड पॉईंट घ्यायचा असतो बँक चार्जेस. ओके, आपल्या सोसायटीचं बँकेमध्ये अकाउंट असेल तर बँकेकडून ज्या फॅसिलिटीज मिळतात त्यासाठी आपल्याला काय बँक चार्जेस पेड करावे लागतात. मग बँक चार्जेस काय असतील तर ते सेकंड पॉईंटला घ्यावं लागतं. हा सिक्वेन्स आहे. फर्स्ट पॉईंट इंटरेस्ट पेड, त्याच्यानंतर बँक चार्जेस, त्यानंतर जे स्टाफशी रिलेटेड खर्च आहेत ते सर्व घ्यायचे. मग स्टाफला सॅलरी पेड केली, स्टाफला बोनस दिला, स्टाफच्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन केलं. प्रत्येक एम्प्लॉईचं प्रॉव्हिडंट फंडाचं अकाउंट असतं, त्या PF अकाउंटमध्ये सोसायटीनं काय पैसे जमा केले, मॅनेजिंग डायरेक्टरला पगार दिला, डायरेक्टरला फी पेड केली, हे सर्व स्टाफ आहे. ओके, मग यांना जो काय पैसे पेड केले असतील तो थर्ड पॉईंट घ्यायचा. हा एवढाच फक्त सिक्वेन्स आहे. काय काय सिक्वेन्स आहे बघा. P&L अकाउंटची सुरुवात नेहमी टू इंटरेस्टनं झाली पाहिजे, हा पहिला खर्च. दुसरा खर्च बँक चार्जेस, बँकेला चार्जेस पेड केले, हा दुसरा खर्च. आणि त्यानंतर तिसरा खर्च घ्यायचा असतो स्टाफ रिलेटेड एक्सपेन्सेस. स्टाफला पगार दिला, स्टाफला बोनस दिला, स्टाफच्या PFमध्ये पैसे जमा केले, एखाद्या मॅनेजिंग डायरेक्टरला पगार दिला, एखाद्या डायरेक्टरला फी पेड केली, हा सर्व स्टाफला दिलेला खर्च आहे. ओके, स्टाफसाठी केलेला खर्च आहे तो सर्व हा 3 नंबरला सिक्वेन्सला रेकॉर्ड करायचा. आणि तो झाल्यानंतर मग बाकीचे खर्च आपण जसे ट्रायल बॅलन्समध्ये दिले त्याप्रमाणे ते रेकॉर्ड करू शकतो. मग रेंट पेड केलं, पोस्टेज पेड केलं, त्यानंतर प्रिंटिंगचा खर्च, स्टेशनरीचा खर्च, जनरल खर्च, सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑडिट फी, डेप्रिसिएशन, बॅड डेट्स, RDD, हे खर्च आपण नेहमीप्रमाणे ज्या सिक्वेन्सनं ते ट्रायल बॅलन्सला दिलेले आहेत त्याप्रमाणे ते रेकॉर्ड करू शकतो. फक्त सिक्वेन्स कुठे गरजेचं आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सुरुवात नेहमी खर्चाची सुरुवात इंटरेस्टनं झाली पाहिजे. इंटरेस्ट हा पहिला सिक्वेन्स, दुसरा नंबर हा बँक चार्जेसचा येतो आणि तिसरा नंबर हा नेहमी येतो स्टाफ रिलेटेड एक्सपेन्सेस. आपल्या सोसायटीचे जे कोण एम्प्लॉईज असतील, स्टाफ मेंबर्स असतील, त्यांच्यासाठी केलेला खर्च ते 3 नंबरला घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण पाहिजे ते खर्च रेकॉर्ड करू शकतो. ओके, हे झाले डेबिट साईड. डेबिट साईडला सर्व एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जातात. आता जी क्रेडिट साईड आहे, आपल्याला माहिती आहे की ऑन द क्रेडिट साईड वी रेकॉर्ड डिफरंट इन्कम्स अँड गेन्स ऑफ द बिझनेस. एखाद्या बिझनेसला आपण इथं कोऑपरेटिव्ह सोसायटी बघतोय, कोऑपरेटिव्ह सोसायटीला जे इन्कम्स मिळतात किंवा जे गेन्स म्हणजे फायदे होतात ते सर्व क्रेडिट साईडला रेकॉर्ड केले जातात.
आता इथं सुद्धा सिक्वेन्स फक्त एकच आहे. जसं डेबिटची सुरुवात इंटरेस्ट पेडनं झाली तसं इंटरेस्ट रिसिवड जे आहे, इंटरेस्ट रिसिवड ते नेहमी फर्स्ट पॉईंटला घेतलं जातं. इंटरेस्ट मिळालं, व्याज मिळालं. ओके, आपण जर लोकांना कर्ज दिली असतील तर त्या कर्जावरती आपल्याला व्याज मिळतं. एखाद्या सोसायटीने लोकांना कर्ज दिले असतील तर त्या कर्जावरती सोसायटीला व्याज मिळतं. इंटरेस्ट रिसिवड हे नेहमी फर्स्ट इन्कम घ्यायचं असतं. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटची सुरुवात इंटरेस्टनं होते, इंटरेस्ट पेड. तसं क्रेडिटची सुरुवात सुद्धा होते बाय इंटरेस्ट रिसिवड. व्याज मिळालं ते पहिल्यांदा रेकॉर्ड करायचं. त्याच्यानंतर बाकीचे इन्कम जे असतील ते मग डिव्हिडंड रिसिवड, कमिशन रिसिवड, रेंट रिसिवड, सेल ऑफ फॉर्म विकून पैसे मिळाले, ट्रान्सफर फी मिळाली वगैरे वगैरे. बाकीचे इन्कम ला काही सिक्वेन्स नाही आहे, फक्त सिक्वेन्स एवढाच की पहिल्यांदा इंटरेस्ट रिसिवड रेकॉर्ड करायचा. डेबिट साईडला 3 पॉईंट आहेत. पहिला इंटरेस्ट पेड, दुसरा बँक चार्जेस आणि तिसरा स्टाफ रिलेटेड एक्सपेन्सेस. हे 3 सिक्वेन्स. क्रेडिट साईडला फक्त एक, तो म्हणजे बाय इंटरेस्ट रिसिवड. बाकीचे इन्कम आहे तसे लिहिले तरी चालतात. आणि सर्वात शेवटी बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. ट्रेडिंग अकाउंटचा जो काय ग्रॉस प्रॉफिट आहे तो P&L अकाउंटच्या क्रेडिटला आणि तो सर्वात शेवटी ब्रॉट डाऊन केला जातो. आणि हे जे P&L अकाउंट आहे हे शेवटी क्लोज केल्यानंतर नॉर्मली क्रेडिटची साईड जास्त असते, ती अमाऊंट डेबिटला घ्यायची आणि डेबिटला फरक येतो त्याला आपण नाव देतो टू नेट प्रॉफिट. बरोबर, टू नेट प्रॉफिट हा नेहमीप्रमाणेचा फॉर्मॅट आहे. आता सर्वात शेवटी आपण बॅलन्स शीट तयार करतो. ओके, बॅलन्स शीटच्या खाली आपण लिहितो ॲज ऑन. बरोबर, ट्रेडिंग अकाउंट P&Lच्या खाली फॉर द इयर एंडेड लिहितो. बॅलन्स शीटच्या खाली आपण ॲज ऑन लिहितो. बॅलन्स शीटमध्ये नेहमीप्रमाणे 4 कॉलम. पहिला कॉलम लायबिलिटी, अमाऊंट, असेट्स आणि अमाऊंट, हे 4 कॉलम आपण तयार करतो. आता इथं मात्र सिक्वेन्स काळजीपूर्वक पाहावा लागतो. बघा, मगाशी आपण ट्रेडिंग अकाउंटचं सिक्वेन्स मध्ये काही बदल नाही आहे. जो 11-12ला तुम्ही शिकलेला आहात तोच सिक्वेन्स आहे. P&L अकाउंटमध्ये सुद्धा जास्त सिक्वेन्समध्ये काही मोठा फरक नाही आहे, फक्त थोडेफार सिक्वेन्स पाहावा लागतो. मात्र बॅलन्स शीटमध्ये काळजीपूर्वक बघा. सुरुवात करूया आपण लायबिलिटी साईडपासून. लायबिलिटी साईडला इथं पर्पजली इथं आकडे दिलेले आहेत 1, 2, 3, 4. ॲक्च्युली ते लिहिण्याची गरज नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी मी दिलेलं आहे. पहिला पॉईंट नेहमी शेअर कॅपिटल घ्यायचा असतो. एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटीने शेअर्स विकून किती कॅपिटल गोळा केले ते पहिल्यांदा लिहायचं. आणि ते लिहिण्याची पद्धत काय, सुरुवातीला घ्यायचं कॉल्ड अप कॅपिटल, म्हणजे सोसायटीने शेअर होल्डरकडून किती कॅपिटल मागवलं होतं त्याला कॉल्ड अप कॅपिटल म्हणतो. समजा 5 लाख मागवले होते, त्याला कॉल्ड अप म्हणा. ओके, त्यापैकी जर काही जणांनी पैसे दिले नसतील तर त्याला आपण कॉल्स इन अरियर्स म्हणतो. कॉल्स इन अरियर्स म्हणजे काय, इफ द अमाऊंट of shares is not paid by the shareholders, then amount which is not received by the society is called as a calls in arrears. सोसायटीने पैसे मागवलेले आहेत पण सर्वच जण पैसे देतात असं नाही, काही जण पैसे देत नाहीत. मग जे पैसे मिळाले नाहीत शेअर्सचे त्याला कॉल्स इन अरियर्स असं म्हणतात. समजा 5 लाख रुपये मागवले होते, त्यापैकी सर्वांनी पैसे दिले, एका व्यक्तीने त्याच्याकडून 5,000 रुपये येणं होतं, ते जर पैसे त्यानं दिले नसतील म्हणजे आपल्याला 5,000 मिळाले नाहीत, त्याला कॉल्स इन अरियर्स असं म्हणतात. ओके, आणि पैसे मिळाले नाहीत त्यामुळे पैसे कमी मिळाले त्यामुळे ते त्यातनं मायनस केलं जातं आणि जे काय अमाऊंट असेल ती बाहेर घेतली जाते. त्यामुळे कॉल्स इन अरियर्स म्हणजे शेअर होल्डरनी पैसे दिले नाहीत त्यामुळे ते कॅपिटलमधनं मायनस करून त्याची अमाऊंट बाहेर घेतली जाते. हा झाला फर्स्ट पॉईंट. हा फर्स्ट पॉईंट आपल्याला लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करावा लागतो. ओके, त्यानंतर लायबिलिटी साईडला सेकंड पॉईंट घ्यायचा असतो रिझर्व्ह फंड अँड अदर फंड्स. ओके, प्रत्येक सोसायटीला जो काय प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटपैकी काही अमाऊंट फ्युचरसाठी ही बाजूला काढून ठेवलेली असते, त्याला आपण फंड असं म्हणतो, रिझर्व्ह असं म्हणतो. ओके, मग कोणकोणते फंड ते तिथे हेडिंगच दिले, रिझर्व्ह फंड अँड अदर फंड. रिझर्व्ह फंड पण घ्या आणि इतर कुठलेही फंड असेल, मग बिल्डिंग फंड, डेव्हलपमेंट फंड, इन्व्हेस्टमेंट फंड, ज्या ज्या ठिकाणी फंड हा शब्द आलेला आहे. फंड कशासाठी केला जातो तर फ्युचर पर्पजसाठी. उदाहरणार्थ बिल्डिंग फंड कशासाठी असेल, भविष्यामध्ये बिल्डिंग बांधण्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवले. ओके, डेव्हलपमेंट फंड आपल्या सोसायटीमध्ये काय डेव्हलपमेंट करायचे असेल तर त्यासाठी हा डेव्हलपमेंट फंड असतो. इन्व्हेस्टमेंट फंड असतो, रिझर्व्ह फंड असतो. सर्व फंड एका खाली एक इनर कॉलमला घ्यायचे आणि नंतर त्याची बेरीज घेतली जाते बाहेर.
ओके, त्यामुळे दुसरं हे जे काय सिक्वेन्स आहे, सुरुवातीला घ्यायचं शेअर कॅपिटल आणि 2 नंबरला घेतलं तर रिझर्व्ह फंड अँड अदर फंड. त्यानंतर 3 नंबरला घ्यायचं असतं स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. आता हा सुद्धा फंडच आहे, परंतु तो इथं अदर फंडमध्ये येत नाही. तो स्टाफ प्रॉव्हिडंट फंड हा 3rd नंबरला सेपरेट लिहावा लागतो. आता स्टाफ प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय? स्टाफ म्हणजे एम्प्लॉईज. ओके, एम्प्लॉईच्या पगारामधून दर महिन्याला काही रक्कम प्रॉव्हिडंट फंडासाठी कट केली जाते आणि ते पैसे एम्प्लॉई ज्या वेळेला रिटायर होतो त्यावेळेला ते पैसे द्यावे लागतात म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे, म्हणून ती लायबिलिटी साईडला दाखवलं जातं. ओके, आपण जे फायनल अकाउंट तयार करतो ते कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी तयार करतो. आपल्या सोसायटीमध्ये सपोज 50 एम्प्लॉई असतील, 50 स्टाफ मेंबर्स असतील, तर त्या प्रत्येक एम्प्लॉईच्या पगारातून PFसाठी प्रॉव्हिडंट फंडासाठी काही पैसे वजा केले जातात, कट केले जातात आणि ते पैसे त्यांना रिटायर झाल्यानंतर द्यावे लागतात. ओके, ते पैसे द्यायचे असतात एम्प्लॉईजला रिटायरमेंटच्या वेळेला किंवा त्याच्या अगोदर त्यांनी मागितले तर द्यायचे असतात, म्हणजे ती लायबिलिटी आहे. सो ते लायबिलिटी साईडला रेकॉर्ड केलं जातं. त्यामुळं स्टाफ प्रॉव्हिडंट फंड हा प्रत्येक एक्झाम्पलमध्ये दिलेला असतो, तो 3 नंबरला इथं रेकॉर्ड केला जातो. त्यानंतर पुढचा सिक्वेन्स आहे लायबिलिटी साईडला, पुढचं हेडिंग आहे ते आहे सिक्युअर्ड लोन. आपल्या सोसायटीने जर लोन काढला असेल, मग डिबेंचरद्वारे लोन असेल, बँक लोन असेल किंवा गव्हर्नमेंटकडून कर्ज काढलं असेल, आपल्याला फक्त बँक लोन माहिती आहे, ते लोनच आहे, सिक्युअर्ड लोन आहे, म्हणजे त्याला आपण सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आहे. बरोबर, एखादी असेट तारण ठेवलेली आहे तर त्याला आपण सिक्युअर्ड लोन म्हणतो. सिक्युअर्ड लोन हे घ्यायचे पॉईंट नंबर 4ला. ओके, बँक लोन, बँक कर्ज देताना सिक्युरिटी घेऊनच कर्ज देते. गव्हर्नमेंटनं कर्ज दिलं ते सुद्धा सिक्युरिटी घेतात. आणि डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे. काही डिबेंचर हे सिक्युअर्ड असतात, सिक्युअर्ड डिबेंचर आणि अनसिक्युअर्ड डिबेंचर. त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा सिक्युरिटी आपण दिलेली असते, तारण दिलेलं असतं, म्हणून त्याला सिक्युअर्ड लोन असं म्हटलं जातं. 4 नंबरला घ्यायचं सिक्युअर्ड लोन आणि 5 नंबरला घ्यायचं अनसिक्युअर्ड लोन, ज्याला काही सिक्युरिटी दिलेली नाही, तारण दिलेलं नाही. मग ते बँकेचं कर्ज असेल, गव्हर्नमेंटकडून काढलेलं कर्ज असेल किंवा कॅश क्रेडिट असेल. ज्या कर्जाला आपण सिक्युरिटी देतो त्याला सिक्युअर्ड लोन म्हणतात आणि ज्या कर्जाला आपण कोणतीही सिक्युरिटी तारण देत नाही त्याला अनसिक्युअर्ड लोन असं म्हटलं जातं. सुरुवातीला घ्यायचे सिक्युअर्ड लोन आणि नंतर घ्यायचे अनसिक्युअर्ड लोन. ओके, आपल्याला एक्झाम्पलमध्ये ते देताना त्याचा ते लोन सिक्युअर्ड आहे का अनसिक्युअर्ड आहे हे एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं असतं. फक्त आपलं एकच काम आहे, सुरुवातीला हेडिंग सिक्युअर्ड लोन असं द्यायचं, त्या हेडिंगखाली सिक्युअर्ड लोन कोणकोणते आहेत ते घ्यायचे आणि नंतर अनसिक्युअर्ड लोन घ्यायचे. हा झाला पॉईंट नंबर 5. त्यानंतर 6वा पॉईंट घ्यायचा असतो, तो असतो डिपॉझिट्स. ओके, सोसायटी वेगवेगळ्या प्रकारचे डिपॉझिट्स गोळा करते. मग सेविंग डिपॉझिट, करंट डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट. आपल्या सोसायटीनं जे डिपॉझिट्स गोळा केलेले असतात, लोक सोसायटीमध्ये पैसे ठेवतात. ओके, डिपॉझिट करतात, सेविंग अकाउंट काढतात, रिकरिंग अकाउंट काढतात, फिक्स डिपॉझिट अकाउंट काढतात किंवा इतर प्रकारचे अकाउंट काढतात. हे लोकांचे पैसे सोसायटीमध्ये आहेत, ते लोकांचे पैसे जेव्हा ते मागतील, लोक जेव्हा पैसे मागतील तेव्हा ते द्यायचे असतात म्हणजे ते लायबिलिटी. त्यामुळे डिपॉझिट हे लायबिलिटी साईडला रेकॉर्ड केलं जातं आणि डिपॉझिट्स आपल्याला 2-3 प्रकारचे दिलेले असतात. हा झाला पॉईंट नंबर 6. त्यानंतर 7th पॉईंट घ्यायचा असतो करंट लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. ओके, करंट लायबिलिटी म्हणजे काय? ज्या लायबिलिटी 1 वर्षाच्या आत पेड करायच्या असतात त्याला आपण करंट लायबिलिटी म्हणतो, त्या घ्यायच्या आणि त्याची बेरीज घ्यायची बाहेर. हा झाला पॉईंट नंबर 7. त्यानंतर पॉईंट नंबर 8 घ्यायचा असतो अनपेड डिव्हिडंड. अनपेड डिव्हिडंड म्हणजे काय? आपण डिव्हिडंड डिक्लेअर केला, सर्वांना डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट पण केला, परंतु जर सपोज 1-2 शेअर होल्डरला डिव्हिडंड देता आला नाही, म्हणजे त्यांचा ॲड्रेस मिळत नाही, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही आहे, त्यामुळे त्यांना तो देऊ शकलो नाही आपण. ओके, पैसे आहेत, पैसे द्यायला आहेत, परंतु त्या लोकांना देता आला नाही, तर तो डिव्हिडंडला अनपेड डिव्हिडंड असं म्हटलं जातं. ओके, आणि तो का देता आला नाही? तर कदाचित शेअर होल्डरचा पत्ता मिळत नाही आहे किंवा शेअर होल्डर कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे, त्याच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही आहे, म्हणून जर डिव्हिडंड देता आला नाही तर त्याला अनपेड डिव्हिडंड असं म्हटलं जातं. ओके, काही वेळा डिव्हिडंड हा डायरेक्टली जमा केला जातो अकाउंटमध्ये, पण सपोज ते अकाउंट जे अकाउंट आहे ते अकाउंटच बंद असेल,
काही कारणामुळे तात्पुरतं बंद असेल किंवा कायमचं बंद असेल, त्यामुळे जर डिव्हिडंड देता आला नाही तर त्याला अनपेड डिव्हिडंड म्हणतात. तो डिव्हिडंड पुढच्या 5-6 महिन्यात, वर्षभरामध्ये जेव्हा तो शेअर होल्डर आपल्याकडे येईल तेव्हा तो डिव्हिडंड द्यावा लागतो, म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे, म्हणून ते लायबिलिटी साईडला रेकॉर्ड केलं जातं. इट इज अनपेड डिव्हिडंड. त्यानंतर पुढे घ्यायचं असतं आउटस्टँडिंग लायबिलिटी. ओके, आउटस्टँडिंग लायबिलिटी म्हणजे एखादी लायबिलिटी पेड करायची राहिली, ॲक्च्युली ती करंट लायबिलिटी आहे, ती करंट लायबिलिटीमध्ये दाखवली तरी चालते. आणि सर्वात शेवटी घ्यायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा 10वा पॉईंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा सर्वात महत्त्वाचा, हा प्रत्येक एक्झाम्पलमध्ये येतो. आपल्या एक्झाम्पलमध्ये ओपनिंग प्रॉफिट दिलेला असतो ट्रायल बॅलन्समध्ये, तो इनर कॉलमला घ्या. त्यामध्ये करंट इयरचा जो नेट प्रॉफिट आहे तो त्यात ॲड करा, जेणेकरून आपल्याला टोटल प्रॉफिट हा मिळेल. ओके, हा सर्वात महत्त्वाचा. त्यामुळे बॅलन्स शीटची जी लायबिलिटी साईड असते, लायबिलिटी साईडला एकूण 10 पॉईंट्स आहेत. बघा, पहिला पॉईंट हा सगळ्यात महत्त्वाचा सिक्वेन्स आहे. सुरुवातीला 1 नंबरला शेअर कॅपिटल, 2 नंबरला रिझर्व्ह फंड अँड अदर फंड, हे 2. तिसरं, जसं रिझर्व्ह फंड अँड अदर फंड आहे तसं तिसरा घ्यायचा स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. चौथा सिक्युर्ड लोन, अनसिक्युर्ड लोन. 6वा डिपॉझिट येतो. 7वा करंट लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. 8 नंबरला अनपेड डिव्हिडंड, आउटस्टँडिंग लायबिलिटी. आणि सर्वात शेवटी घ्यायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, असे 10 पॉईंट्स आहेत. ओके, जसं तुम्ही सेकंड इयर BComमध्ये, थर्ड इयर BComमध्ये शेड्यूल्स पाहिलेले आहेत, शेड्यूल 1 to 14, तसं लायबिलिटी साईडला हे 10 पॉईंट्स येणं गरजेचं आहे. ओके, हे झाले लायबिलिटी साईड. आता बघूया असेट साईड. असेट साईडला पहिलं जे पॉईंट घ्यायचा असतो तो असतो कॅश अँड बँक बॅलन्स. तिथे एक आकडा टाकण्याची गरज नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी लिहिलं आहे. सुरुवातीला घ्यायचा कॅश अँड बँक बॅलन्स, मग कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, त्याची टोटल बाहेर घ्यायची. हे झालं फर्स्ट. सेकंड घ्यायचं असतं इन्व्हेस्टमेंट. सिक्वेन्सप्रमाणे इन्व्हेस्टमेंट आपल्या सोसायटीने कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केली, शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली, डिबेंचर्समध्ये केली, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये केली, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये केली, ती गुंतवणूक घ्यायची. तो झाला सेकंड पॉईंट. आपण इन्व्हेस्टमेंट केली ती आपली असेट आहे, हा सेकंड पॉईंट. तिसरं घ्यायचं असतं, जसं हा इन्व्हेस्टमेंट आहे तसं तिसरं आहे इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. स्टाफकडून, स्टाफचा जो PF आहे, स्टाफकडून गोळा केलेला प्रॉव्हिडंट फंड आहे, तो आपण कुठेतरी इन्व्हेस्ट करतो. ते काय पैसे तसेच ठेवत नाही, तो इन्व्हेस्ट करतो. मग ती इन्व्हेस्टमेंट घ्यायची पॉईंट नंबर 3ला. ओके, त्यानंतर फोर्थ पॉईंट घ्यायचा असतो लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिव्हन. आपल्या सोसायटीने जर लोकांना कर्ज दिले असतील, बिझनेसला कर्ज दिले असतील, कर्ज दिली म्हणजे ते कर्जाचे पैसे येणं आहे म्हणजे ती आपली असेट आहे. त्यामुळे पॉईंट नंबर 4 घ्यायचा लोन्स गिव्हन. त्यानंतर पॉईंट नंबर 5 घ्यायचा असतो सन्ड्री डेटर्स. आपण आपल्या सोसायटीने जर उधारीनं वस्तू विकल्या असतील, त्याचे जे पैसे येणं आहे त्याला आपण सन्ड्री डेटर्स असं म्हणतो. पैसे येणे म्हणजे ती आपली असेट आहे. सो पॉईंट नंबर 5 घ्यायचा सन्ड्री डेटर्स. पॉईंट नंबर 6 घ्यायचा असतो करंट असेट. आता ॲक्च्युली डेटर्स ही आपली करंट असेटच आहे. ओके, परंतु डेटर्स सेपरेट दाखवायचे आणि खाली 6वं हेडिंग घ्यायचं करंट असेट. मग करंट असेटमध्ये स्टॉक असेल, लूज टूल्स असतील, WIP असेल, वगैरे वगैरे इतर सर्व करंट असेट इथं घ्यायच्या. हा झाला पॉईंट नंबर 6. त्यानंतर पॉईंट नंबर 7 घ्यायचा असतो फिक्स्ड असेट. मग बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, लँड, ज्या काही फिक्स्ड असेट असतील त्या घ्यायच्या आणि त्याची अमाऊंट घ्यायची बाहेर. फिक्स्ड असेट ही आपली असेट आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 8 घ्यायचा असतो मिसलेनियस एक्सपेन्सेस. त्यामध्ये काय काय येतं, मिसलेनियस एक्सपेन्सेसमध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन शेअर, डिस्काउंट ऑन डिबेंचर, अंडर रायटिंग कमिशन, हे सर्व तुम्ही सेकंड इयर BCom, थर्ड इयर BComमध्ये शिकलेले आहात. ते मिसलेनियस एक्सपेन्सेस घ्यायचे आणि त्याची बेरीज घ्यायची बाहेर. हा सिक्वेन्स नंबर 8 आहे. त्यानंतर 9मध्ये घ्यायचं अदर आयटम्स. मग त्यामध्ये प्रीपेड एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंग इन्कम. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय, जर एखादा एक्सपेन्सेस आपण ॲडव्हान्समध्ये पेड केला, एखादा खर्च ॲडव्हान्समध्ये पेड केला तर त्याला आपण प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणतो आणि प्रीपेड एक्सपेन्सेस आपण असेट साईडला दाखवतो. हा झाला एक. दुसरा आहे आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, तर एखादं इन्कम आउटस्टँडिंग आहे म्हणजे ते इन्कम अजून आपल्याला मिळालं नाही. इन्कम आपल्याला मिळतं, बरोबर. समजा आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट आपल्याला मिळतं, आपलं इन्कम आहे, परंतु ते इन्कम जर आउटस्टँडिंग असेल म्हणजे अजून आपल्याला इन्कम ते मिळालं नाही. काही दिवसांनी ते इन्कम मिळेल म्हणजे ते आपली असेट आहे, म्हणून ते असेट साईडला रेकॉर्ड केलं जातं. आता हे जे दोन्हीही आहेत, प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा आउटस्टँडिंग इन्कम, ॲक्च्युली हे दोन्हीसुद्धा आपले
करंट असेट्स आहेत ते काही वेळेला करंट असेट्सच्या हेडिंगखाली सुद्धा लिहिले तरी चालू शकतात, पण फॉर्मॅटप्रमाणे फिक्स्ड प्रीपेड एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंग इन्कम हे सर्वात सेकंडलाच रेकॉर्ड केले जातात. आणि सर्वात शेवटी पॉईंट नंबर 10 सिक्वेन्स नंबर 10 आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जसं मगाशी लायबिलिटी साईडला P&L अकाउंट आपण लिहिलं तसंच असेट साईडचे शेवटसुद्धा P&L अकाउंट नव्हते. तो कोणता असतो तर जर लॉस झाला असेल तर तो लॉस आपण असेट साईडला सर्वात शेवटी दाखवतो. हा P&L अकाउंट म्हणजे हा डेबिट बॅलन्स आहे. डेबिट बॅलन्स हा लॉसचा असतो. ओके, त्यामुळे सिक्वेन्स जास्त डिफिकल्ट नाही आहे. फक्त आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं काय आहे बघा, तर जी बॅलन्स शीटची असेट साईड असते आपल्याला 11-12 स्टँडर्डमध्ये आपण काय शिकलो आहे की ज्या वेगवेगळ्या असेट्स असतात, ओके, कॅश, बँक बॅलन्स, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, डेटर्स, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग वगैरे हे त्याच असेट्स आहेत, फक्त त्याला सिक्वेन्स दिला आहे. 1 नंबरला कॅश अँड बँक बॅलन्स घ्यायचं, 2 नंबरला इन्व्हेस्टमेंट, तसंच 3 नंबरला इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड हा 3 नंबरला घ्यायचा, 4 नंबरला लोन्स गिवन, 5 नंबरला डेटर्स, 6 नंबरला करंट असेट्स, 7 नंबरला फिक्स्ड असेट, 8 नंबर मिसलेनियस एक्सपेन्सेस, 9 नंबर अदर आयटम्स आणि 10 नंबर P&L अकाउंट जो नॉर्मली कधीही आपल्याला दिला जात नाही. आणि नंतर आपण बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूचे टोटल करतो. ओके, सो दिस इज द जनरल फॉर्मॅट ऑफ द बॅलन्स शीट. सुरुवातीला आपण जो ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट पाहिला त्यामध्ये काहीच बदल नाही आहे. ओके, P&L अकाउंटचा जो फॉर्मॅट पाहिला त्यामध्ये फक्त मायनर डेबिट साईडला 3 सिक्वेन्स होते. सुरुवात बघा एकदा, P&L अकाउंटची जी सुरुवात आहे ती सुरुवात करताना इंटरेस्टनं करायची, हा एक. 2 नंबरला बँक चार्जेस आणि 3 नंबरला स्टाफ रिलेटेड एक्सपेन्सेस, एम्प्लॉई रिलेटेड एक्सपेन्सेस, हा एवढा सिक्वेन्स डेबिटला. क्रेडिट साईडला फक्त P&Lच्या क्रेडिटला सुरुवात करायची असते इंटरेस्टने, हा एवढा एकच सिक्वेन्स. त्यामुळे P&L अकाउंटला मेजर काही फरक नाही. फक्त जो बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडला 10 पॉईंट्स आहेत आणि असेट साईडला देखील 10 पॉईंट्स आहेत. ओके, यू शुड write down this format of trading account, P&L account and balance sheet in your notebook and you should memorize, okay, this particular format. हा जो काय बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे, मग लायबिलिटी साईडला ते 10 पॉईंट सिक्वेन्सनं कोणकोणते आहेत, असेट साईडला 10 पॉईंट्स कोणकोणते आहेत, तो तुम्ही नोटबुकमध्ये 2-3 वेळा जर लिहिला तर तो तुम्हाला फॉर्मॅट सहजपणे लक्षात येऊ शकतो. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल डायरेक्टली स्टार्ट विथ द एक्झाम्पल नंबर 1 ऑन द प्रिपरेशन ऑफ द फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीचं फायनल अकाउंट जे तयार केलं जातं त्याचं डायरेक्ट एक्झाम्पल पहिलं हे आपण पाहणार आहोत. ओके, सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.